नमस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय नेमके कोणते आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण. 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून यामुळे पाणीसाठा वाढणार आहे, तसेच शेतकऱ्यांना सुपीक गाळ मिळणार आहे आणि धरणांचेही जतन होणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 आणखी 3 वर्षांसाठी राबविण्यात येणार असून या माध्यमातून नैसर्गिक साधन संपत्तीच्या परिणामकारक नियोजनातून जिल्ह्यांचा सर्वंकष विकास साधण्यावर भर देण्यात येणार आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे. यामुळे उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही. नाशिक परिक्रमा मार्ग रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक अशा जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळा मुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी विनामूल्य हस्तांतरित होणार आहे. संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द करण्याचा निर्णय. बांगलादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता आयात शुल्कात 50% अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. तर आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णयांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मला नक्की भेट द्या. धन्यवाद.